अंतिम शिक्कामोर्तब केलं आहे आणि त्याप्रमाणे संपूर्ण राज्यामध्ये आता त्याची अंमलबजावणी महायुती म्हणून होते आहे. राष्ट्रवादीचे गोरख बोडके जे आहे त्यांनी काही वेळापूर्वी अर्ज भरला. त्यांचं म्हणणं असं आहे की महायुती म्हणून आम्हाला विश्वासात घेतलं जात नाहीये, म्हणून एक प्रकारे त्यांनी नाराजी दर्शवलेली आहे. त्यांची नाराजी दूर करू. अंबादास दानवेंनी असं एक वक्तव्य केलंय की भाजप डॉमिनेट करते आहे, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत असे स्वरूपाचं वक्तव्य. मला वाटतं की अंबादास दानवे साहेबांनी त्यांच्या गटाला, त्यांच्या पक्षाला महाविकास आघाडीने काय डॉमिनेट केलं आहे याचं त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे. आमचं सर्व व्यवस्थित चाललेलं आहे, चर्चा होते, त्याच्यातनं तिन्ही नेते एकत्रित बसून निर्णय करतात आणि संपूर्ण राज्यामध्ये त्या त्या पक्षाचे कार्यकर्ते आम्ही त्याची अंमलबजावणी करतो. दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे असं कोणाचं ते त्यांचं मनोगत असेल. आत्ताच्या घडीला महायुतीचा संसार आमचा चांगला सुरळीत प्रगतीपथावर आहे. आपल्या इथले आपल्या पक्षातले अनेक इच्छुक होते. जळगावची जागा आहे मध्ये गुलाबराव पाटलांना, किशोर पाटलांना त्यांच्या मुलासाठी इच्छा होती. नाशिकमध्ये सुहास कांदे यांना एकूणच अंतर्गत दुष्परिणाम त्यामुळे निर्माण झाले असं वाटतं. असा बिलकुल विषय नाही. मला वाटतं की इच्छा असणं याच्यामध्ये काही गैर नाही, परंतु जेव्हा पक्ष एकदा